गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्र. आज आपण सहकार विषयाच्या संघटन रचनेमधील जे पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणामधील सभासद हा घटक बघत होतो. आणि या घटकामध्ये सहकारी संस्थेच्या सभासदाचा अर्थ, व्याख्या आणि सभासदाची पात्रता कशी आहे किंवा कोणकोणत्या पात्र व्यक्तीला सभासदत्व दिले जाते याचा सविस्तर आढावा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये सभासदाचे प्रकार कोणते आहेत ते प्रकार थोडक्यात आपण सविस्तर बघणार आहोत. सभासदाच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे क्रियाशील सभासद. क्रियाशील सभासद म्हणजे काय? आता यावर्षीच्या बदलत्या अभ्यासक्रमानुसार क्रियाशील सभासद हा एक नियमित सभासद असतो. मागील अभ्यासक्रमामध्ये नियमित सभासद असं नाव होतं, परंतु यावर्षी क्रियाशील सभासद असं नवीन बदलत्या अभ्यासक्रमानुसार त्यामध्ये थोडक्यात बदल केलेला आहे. तर क्रियाशील सभासद म्हणजे काय? तर जो सभासद सहकारी संस्थेच्या कारभारामध्ये सहभागी होतो आणि विशिष्ट प्रकारच्या सेवांचा किंवा साधनांचा किमान मर्यादित वापर करतो, अशा व्यक्तीला क्रियाशील सभासद असे म्हणतात. मग हा क्रियाशील सभासद काय करतो? तर त्याची थोडक्यात संकल्पना दिली की जो व्यक्ती सहकारी संस्थेच्या सर्व नियम व अटी पूर्ण करतो, सर्व नियम व अटी कायद्यातील तरतुदीनुसार सर्व अधिकार त्या व्यक्तीला प्राप्त होतात, अशा व्यक्तीला थोडक्यात क्रियाशील सभासद असे म्हणतात. तर या सभासदाला सभेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार असतो, त्यानंतर मतदान करण्याचा अधिकार असतो, लाभांश मिळवायचा अधिकार असतो. आता लाभांश कुणाला मिळतो? तर जो व्यक्ती सहकारी संस्थेचा भाग खरेदी करतो, त्या भाग खरेदी केलेल्या व्यक्तीला संस्थेने जाहीर केलेला जो लाभांश असतो, म्हणजे लाभांश कशावरती मिळतो? तर सहकारी संस्थेच्या प्राप्त झालेल्या नफ्यामधून प्रत्येक वर्षी सहकारी संस्था लाभांश जाहीर करते. अशी किमान 15% लाभांश देण्याचा अधिकार कायद्याच्या तरतुदीमध्ये दिलेला आहे. आणि या 15पेक्षा जास्त लाभांश देता येत नाही. त्यापैकी जो लाभांश त्यांनी खरेदी केलेल्या भागाच्या प्रमाणात त्याला प्राप्त करण्याचा अधिकार असतो. दुसरी गोष्ट आहे, सहकारी संस्थेमध्ये जी हिशोब पुस्तके आहेत ते हिशोब पुस्तके पाहण्याचा अधिकार त्या व्यक्तीला असतो. आणि सहकारी संस्थेच्या ज्या सभा असतात त्या सभेमध्ये 5 वर्षाच्या कालावधीत किमान त्या व्यक्तीला हजर राहिले पाहिजे, अशी एक महत्त्वाची अट या ठिकाणी दिलेली आहे. तसंच त्या सहकारी संस्थेच्या वस्तू व सेवांच्या साधनांचा किमान मर्यादित वापर करणे आवश्यक आहे, अशा या व्यक्तीला क्रियाशील सभासद असे म्हणतात. ही थोडक्यात संकल्पना लक्षात घ्या. जो व्यक्ती सहकारी संस्थेचे सर्व नियम व अटी पूर्ण करून जो व्यक्ती भाग खरेदी करतो, किमान भाग खरेदी करतो, त्याला क्रियाशील सभासद म्हणतात. त्याला विविध प्रकारचे हक्क अधिकार प्राप्त होतात. लाभांश प्राप्त करणे, चर्चेमध्ये सहभागी करणे, मतदान करणे, लाभांश मिळवणे, हिशोब पुस्तके पाहणे यासारखे अधिकार आहेत. फक्त अट काय तर मागील 5 वर्षाच्या कालखंडामध्ये किमान सभेला उपस्थित राहणे गरजेचे आहे. अशा पद्धतीचा हा पहिला सभासदाचा प्रकार. दुसरा आहे अक्रियाशील सभासद. अक्रियाशील सभासद. आता अक्रियाशील सभासद म्हणजे काय? त्याची संकल्पना या ठिकाणी थोडक्यात सांगितलेली आहे बघा. जो सदस्य विधिमंडळाच्या वार्षिक सभेच्या लागोपाठ 5 वर्षाच्या कालखंडामध्ये, बघा 5 वर्षाच्या कालखंडामध्ये किमान एका सभेला हजर राहत नाही, म्हणजे जो व्यक्ती सभेला उपस्थितच राहत नाही तो क्रियाशील नसतो, तो सभेमध्ये कार्यरत नसतो. आणि अशा सभासदाला थोडक्यात अक्रियाशील सभासद असे म्हणतात. म्हणजे साधारणतः काय तर सभेमध्ये उपस्थित राहिलं पाहिजे. जो सभासद नियमित उपस्थित राहतो तो क्रियाशील सभासद, आणि जो 5 वर्षामध्ये किमान एकदा तरी सभेमध्ये उपस्थित राहत नाही त्या सभासदाला अक्रियाशील सभासद असे म्हणतात. दुसरी गोष्ट आहे, अक्रियाशील सदस्य म्हणून त्याचे वर्गीकरण केलं जातं. आणि अक्रियाशील सभासद हे वित्तीय वर्ष समाप्त होण्याच्या दिनांकाच्या 30 दिवसाच्या आत त्या व्यक्तीला कळवले जाते. म्हणजे बघा, ऑलरेडी तो व्यक्ती क्रियाशील सभासद असतो, परंतु
जर तो व्यक्ती सभेला उपस्थित राहत नसेल तर त्याचं वर्गीकरण हे अक्रियाशील सभासदमध्ये केले जाते. असा हा सभासदाचा एक दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे. आणि पुढील 5 वर्षामध्ये सदर निकष जर त्याने पूर्ण केले नाही, बघा सदर 5 वर्षामध्ये त्या व्यक्तीने निकष पूर्ण केले नाही तर त्या व्यक्तीचे अक्रियाशील सभासदत्व सुद्धा रद्द होते. परंतु सभासदाला एक महत्त्वाचा अधिकार दिलेला आहे. तर अक्रियाशील सभासद हा त्याला निबंधकाकडे दाद मागता येते की माझं सभासदत्व का रद्द केलं, असा अधिकार सुद्धा त्या व्यक्तीला दिलेला आहे. पुढचा तिसरा प्रकार महत्त्वाचा आहे तो म्हणजेच सहयोगी सभासद किंवा संयुक्त सभासद. बघा, सहयोगी सभासद किंवा संयुक्त सभासद, जो व्यक्ती जो सभासद इतर बरोबर संयुक्तपणे भाग धारण करतात, संयुक्तपणे, आणि ज्या व्यक्तीचे भाग प्रमाणपत्रावर प्रथम स्थानी नाव नसेल, म्हणजे प्रथम स्थानी नाव नाही याचा अर्थ द्वितीय स्थानी नाव असेल. म्हणजे समजा हा व्यक्ती आहे, हा एक सभासद आहे, या सभासदाचं नाव सभासद प्रमाणपत्र भाग प्रमाणपत्रावरती 1 नंबरवर आहे आणि त्यानंतर बी हा सभासद आहे. ए आणि बी या 2 व्यक्तींनी एकत्रित येऊन एक विशिष्ट भाग खरेदी केला असेल सहकारी संस्थेचा, तर भाग प्रमाणपत्रावरती दुसऱ्या क्रमांकावरती नाव ज्या व्यक्तीचं असेल अशा दुसऱ्या क्रमांकावर नाव असणाऱ्या व्यक्तीला सहयोगी किंवा संयुक्त सभासद असे म्हणतात. पुढे व्याख्यामध्ये दिलेलं आहे, भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या क्रमांकावर किंवा त्या पुढील क्रमांकावर त्या व्यक्तीचे नाव असते आणि त्या व्यक्तीला कोणतेही अधिकार प्राप्त होत नसतात. सभेला हजर राहणे, मतदान करणे, निवडणूक लढवणे, त्याच्यानंतर असे विविध प्रकारचे लाभांश मिळवणे वगैरे हे अधिकार त्याला नसतात. पण दुसरी कंडिशन अशी आहे की क्रियाशील सभासद जर सभेला उपस्थित नसेल, बघा, क्रियाशील सभासद सभेला उपस्थित नसेल तर अशा वेळी मात्र सहयोगी सभासद त्याच्या जागी मतदान करू शकतो किंवा त्या ठिकाणी त्या सभासदाला स्वतंत्रपणे भाग प्रमाणपत्र स्वतंत्रपणे तो सहकारी संस्थेमध्ये विविध आपले अधिकार प्राप्त होतात. अशा पद्धतीची ही संकल्पना आहे. परंतु स्वतंत्र भाग प्रमाणपत्र असं त्या व्यक्तीला दिलं जात नाही, कारण त्याचं नाव हे ऑलरेडी दुसऱ्या क्रमांकावर किंवा दुसऱ्या क्रमांकाच्या पुढील क्रमांकावर हे भाग प्रमाणपत्रावर असतं. असा हा तिसरा महत्त्वाचा प्रकार आहे. पुढचा घटक आहे तो म्हणजेच नाममात्र सभासद. नाममात्र सभासद कोणता? तर सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर फक्त नावापुरती नाममात्र सदस्य म्हणून ज्या व्यक्तीला सभासदत्व मान्यता दिलेली असते अशा व्यक्तीला नाममात्र सभासद असे म्हणतात. या व्यक्तीकडून फक्त प्रवेश शुल्क घेतले जाते. तो व्यक्ती भाग खरेदी करत नाही. भाग खरेदी करत नसल्यामुळे भाग प्रमाणपत्रावर त्याचं नाव नसतं, त्याला भाग प्रमाणपत्र दिले जात नाही. त्याला निवडणूक लढवणे, व्यवस्थापनामध्ये सहभागी होणे, सभेला हजर राहणे, लाभांश मिळवणे असे कोणत्याही प्रकारचे अधिकार नसतात. अशा पद्धतीचा हा चौथा प्रकार सभासदाचा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. याच्यावरती आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवूया. फरकाच्या मुद्द्यानुसार म्हणजे क्रियाशील, अक्रियाशील, सहयोगी आणि नाममात्र सभासदाचे काय लक्षात ठेवायचं, व्याख्या. दुसरं गोष्ट आहे भाग खरेदी करण्याचा भाग प्रमाणपत्रावरील क्रमांक. तिसरा आहे लाभांश मिळवणे. चौथा आहे मतदान करणे. पाचवा मुद्दा आहे व्यवस्थापनामधील सहभाग. असे एक 5-6 मुद्दे लक्षात ठेवायचे जेणेकरून आपल्याला ते सहजासहजी लक्षात येईल. याच्यावरती एक फरकाच्या संदर्भातील व्हिडिओ आहे, तुम्ही स्वतंत्रपणे व्हिडिओ आपण पुढच्या वेळी बघूया. अशा पद्धतीचे हे सहकारी संस्थेच्या सभासदाचे प्रकार आपल्याला स्पष्ट करता येतात. तुमच्यापर्यंत PDF पोहोचलेली आहे. त्या PDFचं वाचन करा आणि त्यावरून स्वतंत्र नोट्स तयार करा. पुढचा घटक आहे तो म्हणजेच आपण बघूया ते म्हणजेच
सभासदाचे अधिकार कोणते? हे जे सभासद आहेत त्यामध्ये अधिकार फक्त कोणाला आहेत? तर पहिला एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कोणता? तर क्रियाशील सभासद. या क्रियाशील सभासदालाच जे अधिकार प्राप्त आहे, म्हणजे लक्षात घ्या, सभासदाचे अधिकार म्हटलं की फक्त क्रियाशील सभासद, बाकी कोणाला अधिकार प्राप्त होत नाही. नाममात्र सभासदाला नाहीत, संयुक्त सभासदाला नाही, अक्रियाशील सभासदाला नाहीत. फक्त क्रियाशील सभासदालाच अधिकार प्राप्त होतात. आणि त्यांचे अधिकार कोणते आहेत ते अधिकार थोडक्यात इथे बघा. पहिला अधिकार आहे तो म्हणजेच भाग प्रमाणपत्र मिळवणे. आता भाग प्रमाणपत्र कधी मिळतं आहे? तर ज्यावेळी सहकारी संस्थेकडून भाग खरेदी केलेले असतात त्यावेळी त्या किती भाग खरेदी केले, कोणत्या तारखेला किती भाग नावावर आहेत, ह्या भागाचे विवरण असलेले एक प्रमाणपत्र सहकारी संस्थेकडून दिले जाते. आणि या सहकारी संस्थेच्या दिलेल्या प्रमाणपत्रालाच भाग प्रमाणपत्र असे म्हणतात. भाग म्हणजे काय हे आपण नंतर बघूयाच स्वतंत्रपणे. भाग म्हणजे काय? तर सहकारी संस्थेने ज्यावेळी कर्ज उचललेलं असेल संस्थेकडून त्यावेळी विशिष्ट प्रकारची जी रक्कम आहे, म्हणजे समजा एक 5-10% रक्कम, समजा 1 लाख रुपये कर्ज घेतलं एक व्यक्तीने सहकारी संस्थेकडून, तर 10% रक्कम ही सहकारी संस्था देत नाही. तर ती रक्कम 10% म्हणजे समजा 10,000 रुपये ही रक्कम सहकारी संस्थेकडे असते. आणि हे सहकारी संस्थेकडे असलेले भाग आहेत, ह्या भागाचा पुरावा म्हणून भाग प्रमाणपत्र दिले जाते. हे भाग प्रमाणपत्र प्राप्त करण्याचा अधिकार हा सभासदाला असतो. दुसरा अधिकार हा दिलेला आहे तो म्हणजे सभेबाबत अधिकार. सभेबाबत अधिकार तर क्रियाशील सभासद आहेत ते क्रियाशील सभासद हे सभेमध्ये हजर राहू शकतात. त्यामुळे सभेची सूचना मिळवणे, म्हणजे सभेची सूचना केव्हा दिली जाते तर सहकारी संस्थेची सभासद ज्यावेळी नियोजित केली जाते त्यावेळी 15 दिवस अगोदर त्या सभेची सूचना ही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली जाते. ती सूचना मिळालेली नसेल तर ती सूचना मिळवण्याचा अधिकार हा सभासदाचा असतो. दुसरा आहे सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार. सभेला त्या ठिकाणी तो क्रियाशील सभासद उपस्थित राहू शकतो. त्या सभेमध्ये चर्चा करू शकतो, म्हणजे आपलं मत जे आहे ते आपलं मत मांडू शकतो त्याच्यामध्ये. आणि सभेच्या कामकाजामध्ये सहभागी होण्याचा अधिकार या सभासदाला असतो. तिसरा प्रकार व्यवस्थापन समितीबाबत अधिकार. व्यवस्थापन समिती जी आहे त्या व्यवस्थापन समितीच्या बाबतीत प्रत्येक व्यक्तीला आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे. व्यवस्थापन समितीसाठी उमेदवार म्हणून आपण निवडणूक लढवू शकतो. म्हणजे बघा, आपण सुरुवातीलाच संघटन रचनेमध्ये बघितलं, सुरुवातीला सर्वोच्च स्थानी कोण? तर सभासद. सभासदानंतर सभासद कोणाची निवड करतात? संचालक मंडळाची किंवा व्यवस्थापन समितीची. कशी निवड करतात? तर लोकशाही पद्धतीने, एक व्यक्ती एक मत या धोरणानुसार सहकारी संस्थेमध्ये सभासद आपलं प्रतिनिधी निवडतात, हे संचालक मंडळ निवडतात. त्या संचालक मंडळामध्ये एक उमेदवार म्हणून स्वतः मला व्यवस्थापन समितीमध्ये उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा अधिकारसुद्धा या व्यक्तीला सभासदाला दिलेला आहे. पुढचा चौथा मुद्दा आहे तो म्हणजेच निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार. निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकारसुद्धा या व्यक्तीला आहे. म्हणजे बघा, व्यवस्थापन समितीची सर्वात महत्त्वाची सभा म्हणजे सर्वसाधारण सभा आणि वर्षाला होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा. जर व्यवस्थापन समितीने वार्षिक सर्वसाधारण सभा न बोलावल्यास, बघा, वार्षिक सर्वसाधारण सभा न बोलावल्यास त्या ठिकाणी निबंधकाकडे अर्ज करता येतो आणि हा अधिकार हा सभासदाला दिलेला आहे. आता ही वार्षिक सभा केव्हा बोलावली जाते? तर सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर. बघा, 1 एप्रिल ते 31 मार्च हा एक आर्थिक वर्षाचा कालखंड आहे. आणि 1 एप्रिल ते 31 मार्चच्या नंतर 3 महिन्याच्या आत, 3 महिन्याच्या आतमध्ये ही सभा बोलावण्याचा अधिकार, सभा बोलावी लागते कायद्याच्या तरतुदीनुसार. परंतु ही सभा जर वेळेत बोलावली नाही तर तो सभासद त्या निबंधकाकडे त्या व्यवस्थापन समितीबद्दल तक्रार करू शकतो आणि तसा अर्ज करण्याचा अधिकारसुद्धा त्या व्यक्तीला दिलेला आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजेच लाभांश वस्तू व सेवा मिळवण्याचा अधिकार. लाभांश कशावर मिळतो? तर धारण केलेल्या भागाच्या प्रमाणात सहकारी संस्थेला झालेल्या नफ्याच्या प्रमाणात हा लाभांश 15% पर्यंत दिला जातो. हा लाभांश व संस्थेने दिलेल्या ज्या वस्तू असतील
त्या वस्तू मिळवण्याचा अधिकार, वेळोवेळी जाहीर केलेला लाभांश व वस्तू मिळवण्याचा अधिकार हा सभासदाला दिलेला आहे. त्यानंतर वारसाबाबत अधिकार या ठिकाणी सभासदाला प्राप्त होतात. एखाद्या व्यक्तीला वाटलं की जो माझा वारस आहे त्या वारसाच्या नावामध्ये बदल करायचा आहे. समजा वारस मृत्यूनंतर जी संपत्ती असेल, जे विशिष्ट प्रकारचे व्यवहार असतील ते कोणाकडे जातात? तर जो व्यक्ती वारस म्हणून असतो त्या व्यक्तीच्या नावे सगळे व्यवहार किंवा सगळे रक्कम मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या नावे जमा होतात. त्या व्यक्तीला पुढे ॲप्लाय करून ते विशिष्ट प्रकारची रक्कम काढता येते किंवा जर कर्ज असेल तर त्या वारसाला भरावं लागतं. अशा पद्धतीचे वारस नोंद करावी लागते आणि हा वारस नोंद हा करण्याचा अधिकार हा त्या सभासदाला आहे. म्हणजे एखाद्या बँकेमध्ये बघा आपण वारस नोंदवतो, नॉमिनीज. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर वारस म्हणून त्या व्यक्तीच्या नावे असलेली सर्व संपत्ती त्या वारसाच्या नावे जाते बघा. मग असा वारस नोंदवण्याचा अधिकारसुद्धा या सभासदाला दिलेला आहे. आणि शेवटचा घटक अधिकारामध्ये दिलेला आहे तो म्हणजे संस्थेची हिशोब पत्रके पाहणे, नंतर नोंदवह्या पाहणे, साक्षांकित प्रती मिळवणे. म्हणजे ही जी हिशोब पुस्तके आहेत, उदाहरणार्थ ताळेबंद पत्रक, तेहेज पत्रक, नफा तोटा पत्रक, इतिवृत्त असेल बघा, इथे उपविधीची प्रत असेल. उपविधी म्हणजे काय ते आपण 11वीला बघितलेले आहे. उपविधी म्हणजे काय तर सहकारी संस्था चालवण्यासाठी जी तयार केलेली जी नियमावली असते त्या नियमावलीला उपविधी म्हणतात. ते उपविधी मागवण्याचा अधिकारसुद्धा सभासदाला आहे. दुसरा आहे ताळेबंद पत्रक, नफा तोटा पत्रक, नोंदवही, सभासद नोंदवही, इतिवृत्त, जे सभेचं इतिवृत्त म्हणजे काय तर सहकारी संस्थेच्या सभेमध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेची संक्षिप्त असलेली जे चर्चा, ठराव, निर्णय हे सर्व त्या इतिवृत्त पुस्तकामध्ये असतात आणि त्या इतिवृत्त पुस्तकाची प्रत मिळवण्याचा अधिकारसुद्धा या सभासदाला दिलेला आहे. याचं संक्षिप्त स्वरूपात हे अधिकार या ठिकाणी थोडक्यात दिलेले आहेत. जरा पुस्तकामध्ये PDF तुमच्यापर्यंत सेंड केलेले आहे, ते जरा बघा, मुद्दे पाठ करा आणि वाचन करा. अशा पद्धतीचे सहकारी संस्थेच्या अधिकार या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतात. तर आजच्या लेक्चरमध्ये सहकारी संस्थेच्या सभासदाचे प्रकार कोणते आहेत, सहकारी संस्थेच्या सभासदाचे अधिकार कोणते आहेत त्याचा थोडक्यात आपण सविस्तर आढावा घेतलेला आहे. यानंतरच्या पुढील लेक्चरमध्ये आपण सहकारी संस्थेचे जबाबदाऱ्या आणि सहकारी संस्थेचे सभासदत्व जे आहे ते सभासदत्व रद्द का होते या संदर्भात थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी थांबूया. धन्यवाद. यूट्यूब चॅनेलला हे व्हिडिओ टाकलं जाईल. चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढचा नेक्स्ट व्हिडिओ ज्यावेळी यूट्यूबला टाकला जाईल त्यावेळी तुम्हाला त्याची नोटिफिकेशन प्राप्त होईल. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.